काय आहे प्रेमाची जोड, करायची का तिची फोड. थोडी आंबट थोडी गोड, का आहे जीवनाला ह्याची ओढ. चला मग जाणून घेऊया ह्या प्रेमाची तोड. प्रेमाची व्याख्या बरेच जणे करून गेले, ओळख त्याची जगाला पटवून गेले. तरीही प्रेम आजही का बदनाम आहे. काय आहे जे आपल्याकडून ह्या पिढीला सांगायचे राहून गेले. प्रेमाचा ओलावा आणि आकर्षणातील फरक दाखवायचे राहून गेले. चला मग परत एकदा प्रयत्न करूया, आपल्यातील प्रेमाला जिवंत ठेवूया. प्रेम आहे गोठ्यातील गायीचे, प्रेम आहे घरातून वावरणाऱ्या आपल्या आईचे. आकाशात भरारी घेणाऱ्या घारीचे, मळ्यामध्ये फुलणाऱ्या कळीचे. अंगणामध्ये तेवणाऱ्या दिव्याचे, आकाशाला आणि धरणीला जोडणाऱ्या इंद्रधनुष्याचे. विश्वाला अनंतात सामावण्याचे. खरंच आपण प्रेम ह्या शब्दाला किती छोटे करून टाकले आहे. खरंच किती दुःखाची गोष्ट आहे. त्यासाठी भले संत येऊन गेले. प्रेम हे सगळे खोटे असते, सहज आपण बोलून जातो. पण ज्याला आपण प्रेम समजतो ते प्रेम असते का तरी. प्रेम ही सुंदर आणि निखळ भावना आहे. ह्या भावनेसाठीच पांडुरंगाला विटेवर उभे राहावे लागते. बाळासाठी हिरकणीला उभागड उतरून जावे लागते. देशाच्या प्रेमासाठी भगतसिंगला फासावर लटकावे लागते. प्रेमामध्ये असामान्य गोष्टही अगदी सहज करून दाखवण्याची ताकद आहे. प्रेम ही कमजोरी नसून ही ताकद आहे, हे आपण सगळ्यांनी समजणे फार गरजेचे आहे. आपण ज्याला प्रेम समजतो ते नक्की काय आहे ह्याचा विचार केला गेला पाहिजे. समोरच्याच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकणे म्हणजे प्रेम का. खरंच आपण किती खऱ्या प्रेमापासून दूर चाललो आहोत. परमात्म्याची शिकवण विसरत चाललो आहोत. कणाकणामध्ये प्रेम आहे. भटकतो आहोत वेड्यासारखे प्रेमाच्या शोधासाठी. लपले आहे ते आपल्याच अंतर्मनात. धावते आहे हरणीप्रमाणे कस्तुरीच्या शोधात. संत कबीरदास आपल्या सगळ्यांना हेच सांगून गेले. ढाई आखर प्रेम का, पडेस पंडित होय. चला मग ह्या संपूर्ण विश्वाला प्रेमाने एकत्र करण्याचा प्रयत्न करूया. तोपर्यंत धन्यवाद.